तीन मित्रांच्या मदतीने अल्पवयीन मुलानेच वाटमारी घडवून आणत स्वतःची दुचाकी अडवून आजीच्या गळ्यातील 27 ग्राम सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार आटपाडी पोलिसांनी उजेडात आणलाय. दिघंजी पळसखेळ रस्त्यावर झालेला वाटमारीचा छडा लावत या प्रकरणी फिर्यादीच्या मुलासह तिघांना अटक करून 2 दुचाकी सोन्याचे दागिने असा 2,15,000चा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मनोज रामचंद्र भोसले, अक्षय दीपक घाडगे, सुजल संतोष गायकवाड यांचा समावेश आहे. तर एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले. दिघंजी ते पळसखेळ या मार्गावर 30 जुलैच्या रात्री वाटमारीची घटना घडली होती. पळसखेळच्या सीमा अशोक सावंत या हा अल्पवयीन मुलगा, त्यांची सासू असे तिघेजण दिघंजी येथे विनायक जावीर यांच्या घरी सत्संग कार्यक्रम संपल्यावर घरी दुचाकीवरून जात होते. त्यांचा मुलगा गाडी चालवत होता. पळसखेल रोडवरील माने पोल्ट्री फार्मजवळ त्यांची गाडी पाठीमागून आलेल्या 2 मोटरसायकलीवरील अज्ञात 4 तरुणांनी अडवली. अंगात काळ्या रंगाचे कपडे, तोंडाला मास्क लावलेल्या तरुणांनी त्यांची गाडी अडवून मारहाण करून सीमा यांच्या सासूच्या गळ्यातील बोरमाळ आणि सोन्याची पोत असा 27 ग्राम सोन्याचा ऐवज चोरून नेला होता. आध्यात्मिक कार्यक्रमातून परतताना दिघंजी ते पळसखेळ रस्त्यावर गाडी अडवून झालेली मारहाण, वृद्ध आजीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करण्याच्या घटनेने धक्का बसलेल्या सावंत कुटुंबियांना गुन्ह्याचा पर्दाफाश झाल्यानंतर पुन्हा जबर धक्का बसलाय. मित्रांच्या साथीने आपल्याच आई आणि आजीला मारहाण करून दागिने लंपास करण्याच्या कटात अल्पवयीन मुलाचा असलेला सहभाग या कुटुंबासाठी धक्कादायक ठरलाय. या त्यांच्या मुलगावी परत येत असताना पळसखेल पासून थोड्या अंतरावरती 2 मोटरसायकलवरच्या अनोळखी इसमांनी त्यांची वाट अडवून त्यांच्या सासूबाईंच्या गळ्यातील बोरमाळ तसेच मणींची माळ जबरीने चोरी करून पळून गेले होते. त्या अनुषंगाने आटपाडी पोलीस ठाणे CR नंबर 268/2026 BNS कलम 309/126 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय SP सर, माननीय ॲडिशनल SP मॅडम, माननीय DYSP सर विटा विभाग यांनी सदरचा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने आमच्या DB टीमचे अंमलदार बोडखे, ठोंबरे, सुर्वे, गोहिनवाड तसेच गुन्ह्याचे तपासी अधिकारी सकुनी बायस यांना गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. आमच्या DB टीमच्या अंमलदारांनी सदर गुन्ह्यातील आरोपितांचे मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले. त्याचप्रमाणे फिर्यादी यांचा जो मुलगा होता बालअपचारी, त्याच्यावरती संशय बळावल्याने त्याच विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने अकलूज येथील त्याचे 3 साथीदार यांच्या मदतीने सदरची चोरी केल्याचे निष्पन्न झाले. सदर गुन्ह्यात बालअपचारी तसेच आरोपी क्रमांक 1 मनोज रामचंद्र भोसले राहणार चापोरे तामाळशिरस, तसेच अक्षय दिलीप घाडगे राहणार चापोरे तामाळशिरस, तसेच सुजल संतोष गायकवाड राहणार सराटी हे 3 आरोपी तसेच फिर्यादी यांचा मुलगा बालअपचारी या चौघांनी मिळून हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपितांना ताब्यात घेऊन गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल एकूण 2,15,425 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब तसेच माननीय ॲडिशनल SP मॅडम तसेच DYSP साहेब विटा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या DB टीमने केलेली आहे.